हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या 17 डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला तर खूप काही ट्विस्ट बघायला भेटणार आहे. कालच्या भागात आपण बघितलं की रम्या आणि वसूचा हेतू सार्थ झाला. त्यांनी पेनड्राईव्हमध्ये जे जीवा आणि काव्याचे फोटो लावले होते, शेवटी तो दिवस आला 16 डिसेंबरचा. 16 डिसेंबरच्या दिवशी जीवा आणि काव्याची सक्सेसची पार्टी असते आणि त्या पार्टीमध्ये रम्याला आणि वसूला जीवा आणि काव्याची प्रेम कहाणी सगळ्यांसमोर आणायची असते. त्यांना बकरा म्हणून तो भेटते पिहू. आता पिहूने घरातल्या सगळ्यांचे बाईट्स घेतलेले असतात आणि जीवा आणि नंदिनीचे आणि काव्य आणि पार्थचे असे फोटो घेतलेले असतात आणि सगळी पार्टी सक्सेसफुल झाल्यावर प्रोजेक्टरवर फोटो शो करायचे असतात. त्याप्रमाणे पार्थ बोलतो की आता लाईट बंद करा. लाईट बंद केल्यावर फोटो शो होतात. तेव्हा काव्य आणि पार्थचे आणि जीवा आणि नंदिनीचे रोमॅन्टिक फोटो सगळ्यांसमोर येतात. तेव्हा ते खूप खुश होत असतात आपले फोटो बघून. तेवढ्यात जीवा आणि काव्याचा एक फोटो शो होतो. तेव्हा नंदिनीचं अचानक लक्ष जातं आणि त्यातच एकदम थरारक सीन क्रिएट होतो. नंदिनीचं लक्ष जातं, पार्थचं लक्ष जातं आणि हळूहळू पार्टीमधल्या सगळ्यांचं लक्ष त्या फोटोंकडे जातं. जीवा आणि काव्याचे सगळे आत्तापर्यंतचे त्यांनी ज्या ज्या काही काव्याचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे त्यांचे कॅफेमधले सगळे असे फोटो आता सगळ्यांसमोर येत असतात. वसू आणि रम्या तर एकदम खुश असते की त्यांनी केलेला प्लॅन सक्सेस होतोय म्हणून. आणि हेच फोटो बघताना पिहूला कळतच नसतं की काय होतंय म्हणून. हे सगळं बघत असताना नंदिनी पटकन काव्याकडे जाते आणि काव्याची माफी मागते. तेव्हा काव्य तिचा हात जोडलेला हात खाली करते आणि स्वतःच ती तिच्यासमोर हात जोडून उभी राहते. व नंदिनीला असं वाटतं की मी काव्याची गुन्हेगार आहे म्हणून नंदिनी तिचा हात पकडून स्वतःच्या गालात सटासट मारून घेते. तेव्हा काव्य बोलते की अगं ताई काय करतेस तू. तेव्हा नंदिनीच्या हातावर जे जीवानंदिनी नाव असतं तेही नंदिनी खोडायला बघत असते. सगळा इमोशनल सीन क्रिएट होतो. आत्तापर्यंत नंदिनीला सगळ्या गोष्टी आठवत असतात. लग्नापासून तर आत्तापर्यंत जे काही झालं आहे ते सगळं नंदिनीला आठवत असतं. जसे की लग्नामध्ये काव्य लग्नाला नाही म्हणत असते तिथपासून तर लग्न करून घरात आल्यावर काव्य घरात काय काय तमाशा करते हे सगळे नंदिनीला आठवत असतं. नंदिनीला तेही आठवत असतं की जीवा आणि तिच्यामध्ये काही संवाद होत असतो. काही सवयी काव्याला कसं काय जीवाच्या माहीत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी नंदिनीला फ्लॅशबॅकमध्ये एक एक करून आठवत असतात. देशमुख फॅमिली पूर्ण थक्क झालेली असते. वसू आणि रम्या तर तोंडाला हात लावून हसतही असतात आणि त्या ड्रामाही क्रिएट करत असतात. पिहूला काही कळतच नसतं की पिहूने नक्की काय केलं आहे म्हणून. जीवा स्टेजवर असतो. जीवा तर गुडघे टिकून खालीच बसतो. नंदिनी जीवाकडे जाते. जीवा तिच्याकडे हात जोडून माफी मागतो. नंदिनीला सगळ्या आत्तापर्यंतच्या गोष्टी आठवत असतात. जीवाच्या आत्तापर्यंतचा प्रवास जो नको होता, लग्न नको होतं जीवाला, तेव्हापासून तर जीवाला लग्न हवंसं वाटायला लागलं. तो प्रवास तिला आठवत असतो. आजचा ड्रामा पूर्ण सीन इतका थरारक केलेला असतो की वसू आणि रम्यामुळे तर काही समजतच नसतं. काव्य पार्थकडे बघत असते. पार्थ तर पूर्ण आतून तुटलेला असतो. तो पडणार तेवढ्यात काव्य पटकन त्याचा हात पकडते आणि त्याला सावरते. तेव्हा पार्थ तिच्या मंगळसूत्राकडे बघतच असतो आणि थोड्या वेळ तिच्याकडे बघत असतो. काव्याच्या डोळ्यात पूर्ण पाणी असतं. पार्थलाही एक एक गोष्टी आठवत असतात. आत्तापर्यंत त्याला लग्नापासूनच्या आणि काव्य जशी वागत होती त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. या सगळ्या गोष्टींपुढे त्याला कळतच नसतं की नक्की नेमकी चूक माझी की काव्याची आहे. त्याला तेही आठवत असतं की जेव्हा लग्नाच्या दिवशी त्याला खूप काय काय बोलून जातो म्हणून की तुला काय माहिती तिच्याबद्दल काय. सगळ्या गोष्टी म्हणजे आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी आणि पार्थच्या लग्नापासून आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडल्या आहेत त्यांच्यामध्ये त्या चौघांमध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात आत्तापर्यंत त्या सगळ्या आठवत असतात. मानिनीलाही आठवत असतात. कळतच नसतं की कोण कोणाला दोषी ठरवतं आहे. ते सगळे बघत असतात. पण एवढ्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र नक्की असते की जीवा आणि काव्या त्यांचं प्रेम प्रकरण पूर्णपणे विसरून ते आता नवीन मार्गाला सुरुवात केलेली असते. जीवाचंही नंदिनीवर प्रेम झालेलं आहे आणि काव्याचंही पार्थवर आता प्रेम झालेलं असतं. प्रोजेक्टरवर तो फोटो ब्लिंक होत असतो. तेवढ्यात विक्रम पिहूला काहीतरी खुणवतो. तेव्हा पिहू त्यांच्या फोटोकडे बघून पिहूलाही सगळं आठवत असतं की पिहूला माहिती असतं की जीवा आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं. पण पिहूला पण आता कळायला लागलं असतं की आता काव्य पार्थ दादावर आणि जीवा दादा नंदिनी बहिणीवर प्रेम करायला लागला आहे म्हणून पिहू हे गुपितच ठेवते.
पण ज्या गोष्टी समोर आल्यामुळे पिऊही हादरून गेलेली असते. नंदिनी स्टेजवर जाऊन जीवाकडे बघत असते. जीवा तिच्याकडे हात जोडून उभा असतो, पण नंदिनीला हे सगळ्या गोष्टी आठवून तिला स्वतःलाच ती गुन्हेगार मानत असते. तिला असं वाटत असतं की काव्याचं प्रेम मी हिसकावलंय म्हणून ती स्वतःला गुन्हेगार मानत असते. इकडे काव्याने पार्थचा हात पकडलेला असतो, पण पार्थ काव्याचा हात बाजूला करून देतो. पार्थ काव्याला गुन्हेगार मानत असतो. म्हणजे त्यांना असं वाटत असतं की काव्याने तिचं प्रेम प्रकरण सांगितलं नाही, जीवाने सांगितलं नाही, म्हणजे ते स्वतःलाही गुन्हेगार मानायला लागतात आणि समोरच्यांनाही गुन्हेगार मानायला लागतं. नंदिनीला तर चक्कर यायला लागते. नंदिनी चक्कर येऊन खाली पडते. तेवढंच जीवा तिला पटकन पकडतो आणि जोरजोरात ओरडू लागतो की नंदिनी उठ, नंदिनी उठ. तेव्हा सगळे स्टेजकडे धाव घेतात. मानिनी, विक्रम, पिहू, नंदिनीची बहीण आरुषी आणि तिचे वडील धनंजय सगळे जातात. इकडे वसू आणि रम्याला कळतच नसतं की काय ड्रामा करतायत म्हणून. हे वसू आणि रम्याला हसायलाही येत असतं आणि त्यांना कळतही नसतं की काय आता पुढे काय होणार आहे म्हणून. सगळे धावत स्टेजकडे जातात, पण काव्या खालीच उभी राहून सगळ्यांकडे बघत असते. काव्याला कळतच नसतं. जेव्हा नंदिनी आवाज देत असतो आणि या सगळ्या गोष्टींमधून आता काय सोल्युशन काढणार आहे हे आपल्याला उद्याच्या भागात बघायला भेटेल. आजचा भाग पूर्ण निशब्द थरारक होता. आजच्या भागात कोणाच्याही तोंडातून एक शब्दही निघाला नव्हता. आजच्या भागात फक्त आणि फक्त फ्लॅशबॅक चौघांच्या लग्नापासून तर आत्तापर्यंत लग्नापर्यंत जे काही घडलं तेच सगळं फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात आलं आहे आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.